नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्राच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक परत एकदा स्वागत। खूप दिवसानंतर आपण या टेस्ट सिरीजला आज पहिला पेपर घेत आहोत। पूर्वी आपले 2 पेपर झाले आणि त्याच्यानंतर खूप दिवसानंतर आपण पेपरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत आहोत। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये झालेला बदल आणि त्या बदलाला अनुसरून आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये काही चेंजेस करावे लागणार आहेत। म्हणजे थोडक्यामध्ये जीएस ला आलेलं महत्त्व आणि त्या जीएस ला आलेल्या महत्त्वानुसार आपल्याला आपल्या राजमुद्रा अकॅडमी तर्फे जी ही टेस्ट सिरीज आहे त्याचा सुद्धा नक्कीच फायदा होईल अशी मी ग्वाही देतो। आणि आजच्या आपल्या पेपरला डायरेक्टली सुरू करू। आजचा प्रश्न क्रमांक 1 अशी आशा करतो की सर्वांनी तुम्ही पेपर पुढे घेतला असं। सर्वांनी तुमचा पेपर पुढे आहे असं गृहीत धरून आपण प्रश्न क्रमांक 1 ला सुरुवात करू। चला ओके, प्रश्न क्रमांक 1। त्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये एक संस्था विचारण्यात आलेली आहे तुम्हाला आणि त्या संस्थेमध्ये असलेल्या सदस्यांची नावे दिलीत इथे काही तुम्हाला आणि याचं योग्य उत्तर सुद्धा 4 आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व असं ऑप्शन दिसतं त्यावेळेस निश्चितच तुम्ही तेच उत्तर लिहिता, ठीक आहे। ज्यावेळेस काहीच माहित नसतं त्यावेळेस बिनधास्त लिहायचं वरीलपैकी सर्व। तर त्या प्रश्नाबद्दल तेवढं काही टेन्शन नाही, पण बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट नावाची जी तुमची संस्था आहे किंवा ही जी ग्रुप आहे या ग्रुपची स्थापना भारताच्या फाळणीनंतर म्हणजे 1947 ला या ग्रुपची स्थापना झाली होती तुमच्याकडे। चला ओके, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये काही मुस्लिम चळवळी दिल्यात तुम्हाला आणि त्या मुस्लिम चळवळीबद्दल जोड्या लावा असा प्रश्न आलेला आहे आणि याचे योग्य उत्तर 3 आलेलं आहे। तर तुम्हाला परीक्षेच्या बाबतीमध्ये एक सांगू इच्छितो की ज्या काही मुस्लिम चळवळी असतील, त्यानंतर बंगालमध्ये झालेल्या चळवळी असतील, शेतकऱ्यांच्या काही चळवळी असतील, त्या सर्व चळवळी तुम्ही बघून घ्या आणि त्या चळवळी मागे प्रेरणा कोणाची होती, त्या चळवळीचं इसवी सन कोणतं होतं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं बघून घ्या। कारण प्रत्येक वेळेस एखाद्या चळवळीबद्दल प्रश्न येतोच। जसं आता हा तर आपला राज्यसेवेचा आहे, पण पूर्वी एकदा खाकसार नावाची चळवळ आली होती, कोणत्या याच्याशी संबंधित आहे, तर सर्व चळवळी एकदा बघून घ्या तुम्ही। प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका महान विद्वानाचं एक मत आहे। त्या विद्वानांनी असं सांगितलं की मला पाश्चात्य जगात उपऱ्यासारखे वाटते पण माय देशातही कधी कधी परक्यासारखे वाटते। बऱ्याच वेळेस काही एक स्टेटमेंट असतात, काही विधानं असतात आणि ते विधानं कोणी म्हटले होते, कोणाचे आहेत असे प्रश्न येतात। अलीकडच्या काळामध्ये थोडा एक कल बदललाय, विधानं दिले जातात आणि त्या विधानाच्या अनुषंगाने खाली 4 पर्याय दिले जातात, मग त्याच्यामध्ये जोड्या लावा वगैरे प्रश्न विधानावर येतात। तर प्रत्येक वेळेस ठीक आहे, असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस जर निश्चित माहित नसेल तर रिस्क घ्यायची नाही, कारण 100% जर माहित असेल तरच असे प्रश्न सुटतात। त्यामुळं याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू असं आपलं आलेलं आहे। ओके, प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला एका सभेबद्दल विचारले, जी की एका व्यक्तीबद्दल मोहम्मद अली जिना नावाच्या व्यक्तीबद्दल विचारले। मोहम्मद अली जिना म्हटल्यानंतर त्यांच्या वागण्यामध्ये हळूहळू कसे चेंजेस झाले सगळ्यांना इतिहास त्यांचा माहितच आहे। पूर्वी राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होते, त्याच्यानंतर ते मुस्लिम लीगशी संबंधित झाले। ज्यावेळेस ते राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यामध्ये मनामध्ये एवढं राष्ट्रप्रेम होतं, पण अचानक एखाद्या माणसामध्ये जर एवढा बदल झाला तर त्याच्याबद्दल प्रश्न येणं साहजिकच आहे। इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय की एखाद्या राष्ट्रीय चळवळीशी एवढा संबंधित असलेला माणूस अचानक काँग्रेस सोडून का गेला, मग त्याचं उत्तर होतं बघा, काही व्यक्ती अशा असतात की त्यांची पर्सनॅलिटी तशी असते, म्हणजे एखादी कोणी गबाळ्यासारखं वागलं की त्यांना आवडतच नाही। आणि त्याच्यापैकी एक आपले बॅरिस्टर मोहम्मद अली जिना होते। त्यांना काँग्रेसले कायचे काही जे नेते होते ते गबाळ्या कपड्यामध्ये वगैरे त्यांना आवडायचे नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांनी काँग्रेस सोडून दिली होती। ज्यावेळेस असेही प्रश्न विचारले जातात, इथे पर्याय जर बघितलात तर पर्याय क्रमांक 2 बऱ्याच जणांना वाटू शकतो का, तर त्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलंय की मुस्लिम लीग स्थापनेने ते काँग्रेसचा तिरस्कार करू लागले। साहजिकच आहे मित्रांनो, बऱ्याच जणांना ते उत्तर योग्य वाटूही शकते। जरी मुस्लिम लीगची जर त्यांना मुस्लिम लीगच्या स्थापनेने जर काँग्रेस सोबत जर हे करायचं असेल
तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की मुस्लिम लीगची जी स्थापना आहे ती मुस्लिम लीगची स्थापना कधी आहे 1906 ची आहे. आणि आपल्या बॅरिस्टर जिन्नांनी साधारण आपली काँग्रेस कधी सोडली हो? 1920 ला सोडली. मग जर त्यांना या संस्थेच्या स्थापनेच्या अभावामुळे किंवा या संस्थेच्या स्थापनेमुळे जर काँग्रेस सोडावी लागली किंवा सोडावी वाटत असेल तर मग या 14 वर्षामध्ये जे आहे ते 14 वर्षामध्ये त्यांनी निर्णय अगोदरच घेतला असता. म्हणजे बघा, ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला प्रश्नाच्या एकदम उत्तराच्या जवळ जायचंय त्यावेळेस अशा गोष्टींचा थोडासा विचार करायचा की ज्यावेळेस 1906 ला स्थापना होते 1920च्या कालावधीमध्ये तो व्यक्ती ती संस्था सोडून जातो. मग त्यावेळेस मधल्या 14 वर्षामध्ये त्यांना कधी वाटलं नव्हतं का की हा ठीक आहे, एकाने 1906 ला स्थापना झाली आणि 1908-9 ला त्यांनी जर समजा काँग्रेस सोडलं असतं तर साहजिकच झालं असतं की त्यांना आस्था वाटणारी एक संस्था स्थापन झाली आणि त्या आस्था वाटणाऱ्या संस्थेमध्ये जाण्यासाठी त्यांनी त्यांची पूर्वीची संस्था सोडली, असं कारण होऊ शकतं. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर तुम्हाला 4च लिहावं लागणार आहे हे ऍज अ ऑप्शन नुसार. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 मध्ये विजोड व्यक्ती ओळखा असा प्रश्न आहे. राज्यसेवेचा ठरलेला एक प्रश्न असतो विजोड व्यक्ती ओळखा नावाचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळा व्यक्ती ओळखायचा असतो. निकष खूप लागतात आणि व्यवस्थित निकषापर्यंत पोहोचावं लागतं आणि याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला एक विजोड व्यक्ती दिलेला आहे आणि त्या विजोड व्यक्तीचं नाव काशीनाथराव वैद्य दिलेलं आहे आणि काशीनाथराव वैद्य दिला असल्यामुळे ते काशीनाथराव वैद्य कसं काय असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस पडला असेल. मित्रांनो, दिलेले 4ही नावं जर बघितलात तर एका संस्थानाशी संबंधित आहेत आणि ते म्हणजे कोल्हापूर संस्थान. कोल्हापूर संस्थानाशी संबंधित 4ही नावं असताना एकच योग्य उत्तर का? त्याचं कारण असं आहे की बाकीचे 3 ऑप्शन मधले जे आहेत ते ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित आहेत आणि काशीनाथराव वैद्य हे कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असून ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित नाहीत, हे त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये एक सभा तुम्हाला विचारल्या आणि त्यात सभेचं नाव आहे कोणता? सभा म्हणा किंवा एक समाज म्हणा, तो समाज आहे प्रार्थना समाज. तुम्हाला या अनुषंगाने अजूनही काही गोष्टी सांगू इच्छितो की तुम्ही ज्या आपल्याकडे स्थापन झालेल्या सभा आहे दुसऱ्या कोणतं, जसं की आर्य समाज असेल, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज असेल, ओके, त्याच्यानंतर तुमचा पुढे जाऊन आपण सत्यशोधक समाज, आर्य समाज, ठीक आहे, इकडे झाला आपला प्रार्थना समाजच, ब्राह्मो समाज. ह्या जे समाज स्थापन झाले ह्यांच्याबद्दल डिटेल माहिती करून घ्यायची. यांच्यापैकी कोणीतरी एखादी प्रश्न असतोच परीक्षेला आणि इथे तुम्हाला काय विचारण्यात आलेलं आहे? प्रार्थना समाजाला समाजकार्य करत असताना अपयश आले त्याची कारण मीमांसा काय असेल? आता याच्यामधले वरीलपैकी सर्व असे प्रश्न तुम्ही उत्तर लिहिता, साहजिकच आहे. एक मध्ये आचार विचारामध्ये विसंगती होती, निश्चितच होती. तुम्हाला त्याच्याबद्दल एक मी नाव देतो बघा. ज्यावेळेस तुम्ही नाव बघता रानडे आणि या रानडेंच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलात तर रानडेंचा जो विवाह होता तो विवाह हा बालविवाह होता, बरोबर. रानडेंनी त्यांच्यापेक्षा खूप कमी वयाच्या असणाऱ्या मुलींसोबत विवाह केला होता, म्हणजे बालविवाहाशी ते संबंधित होते. आपला प्रार्थना समाज मूर्तीपूजा करायची नाही, बालविवाह करायचा नाही, म्हणजे समाजामध्ये जे कुप्रसिद्ध जे काही प्रथा होत्या त्याला विरोध करणारा समाज होता आणि या समाजाच्या ज्या काही तुमच्या हे होत्या त्याच्या विरोधात जाऊन यांनी बालविवाह केला. म्हणजे एक आपल्याकडे म्हण आहे बघा व्यवस्थित, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. लोकांना त्यांनी सांगितलं बालविवाह करू नका आणि स्वतःला मात्र बालविवाह केला. म्हणून याच्या बाबतीमध्ये आचार विचारात विसंगती होती, प्रवर्तकात मतभेद होता. म्हणजे जसे रानडे असतील, कर्वे असतील, त्याच्यामध्ये वीरा शिंदे असतील, आत्माराम दादा पांडुरंग तरखडकर असतील, त्यांचे सगळे बंधू असतील, म्हणजे प्रार्थना समाजासोबत करणारे सगळे जे काही व्यक्ती होते, स्थापनेमध्ये मागचे जे व्यक्ती होते त्यांच्या आचार विचारात तर विसंगती होतीच, पण त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते. म्हणजे कोणी वेगळ्या मताचा, कोणी वेगळ्या मताचा. त्याच्यानंतर जनसामान्याशी कमी संपर्क होता. त्याचं कारण आहे मित्रांनो, रानडे घ्या, शिंदे ठीक आहे, जनसामान्याचा संपर्क होता. त्याच्यानंतर या प्रार्थना समाजाचा जर विचार केला तर प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती कधी?
67 मध्ये, आणि याच्या मागे कोण होते तर याच्यामध्ये हे होते तरखडकर बंधूंचा विशेष सहभाग होता. आणि या तरखडकर बंधू बद्दल जर बघायचं झालं तर हे तरखडकर बंधू जनसामान्यांच्या जवळपास कुठंच नव्हते. हे रानडे म्हणजे जे काही प्रार्थना समाजातले लोक होते ते उच्चवर्गीय होते, आणि उच्चवर्गीय असल्यामुळं जे खालचे नीच वर्गातले लोक होते किंवा जे जनसामान्य लोक होते यांच्याशी यांचा कधी संपर्कच झाला नाही. म्हणून वरीलपैकी सर्व ज्या गोष्टी आपण इथे अंतर्भूत केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रार्थना समाजाला अपयश येण्यामागचे मुख्य कारण आहेत. त्याच्यामुळे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला डिस्परेट क्लासच्या मिशन मधल्या त्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्हाला इथे डिस्परेट क्लास मिशन म्हटल्याबरोबर एका व्यक्तीचं नाव आठवलं पाहिजे, ते म्हणजे वीरा शिंदे. त्याचं इसवी सन काय आहे, त्याचं त्या डिस्परेट क्लास मिशनच्या कार्यामागच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचं योग्य कार्य काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित तिथे बघून घ्याव्या लागतील. प्रश्न क्रमांक 8 मध्ये एक निष्काम कर्ममठ नावाची एक संस्था दिली तुम्हाला, आणि निष्काम कर्ममठ या संस्थेचं नाव आल्याबरोबर तुमच्या प्रश्न क्रमांक किती चालू आहे मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. आणि या निष्काम कर्ममठाची स्थापना जर विचारली तुम्हाला तर त्याचं योग्य उत्तर आहे कधी 1910, आणि याच्या मागे प्रवर्तक किंवा कोणी स्थापन केला होता, महर्षी कर्वे यांनी स्थापन केला होता. मग इथं तुम्हाला विचारलंय की त्याचं योग्य कार्य काय होतं, म्हणजे ते कशासाठी स्थापन केला होता. साहजिकच जेव्हा केव्हा महर्षी कर्वे असेल तेव्हा जर तुम्हाला असे दोन गोष्टी जर तुम्हाला लक्षात घ्यायच्या असतील, एक दलित आणि दुसरं स्त्री, आणि दोन्हीपैकी एक जेव्हा त्यांच्याबद्दल निवडायचा असेल तेव्हा निश्चितच त्यांच्याबद्दल दलित हा शब्द निवडायचा नाही. त्यांनी दलितांची सेवा करण्यासाठी जास्त कार्य केलेलं नाही, परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाला खूप मोठे योगदान दिलेलं आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत. जसं तुम्हाला जर महिला विद्यापीठाचं बघायचं असेल, देशातलं पहिलं महिला विद्यापीठ यांनी स्थापन केलं होतं. म्हणजे महिलांसाठी कार्य करणारे महान व्यक्तिमत्व होते. तुम्हाला सगळ्यांनाच परिचित आहेत. 1916 ला महिला, 1908 ला तर तसं महिला विद्यालय स्थापन झालं, 1916 महिला विद्यापीठ, आणि याच पुढं 1951 ला भारतातलं पहिलं महिला विद्यापीठामध्ये रूपांतर झालं आणि त्याचं नाव परत पडलं बघा, SNDT महिला विद्यापीठ. आता याच्या मागे सुद्धा कथा आहे, जसं की नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ महिला विद्यापीठ असं त्याचं नाव पडलं. हे का पडलं याचं कारण सुद्धा आहेत. या नातीबाईंचे जे मुलगा होता त्या मुलानं या संस्थेसाठी म्हणजे महिला विद्यापीठासाठी काही रुपये देणगी दिली होती आणि म्हणून त्यांचं नाव त्यांना ठेवावं लागलं होतं. ठीक आहे, या बाकीच्या गोष्टी असू द्या, पण इथे पर्यायामध्ये जर व्यवस्थित बघितलात तर तुम्हाला अ व ब दोन्ही वाटू शकते. परंतु मित्रांनो, कर्वेंच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा प्रश्न येईल तेव्हा त्यांनी दलिताबद्दल एवढं विशेष कार्य केलेलं नाही. त्यांना दलिताबद्दल आस्था नव्हती असं आपल्याला म्हणायचं नाही, नाहीतर लगेच तुम्ही दुसरा निकष काढाल की कर्वेंना दलिताबद्दल आस्था नव्हती. ते निकष तुमचा चूक ठरेल, कारण दलिताबद्दल आस्था होती पण दलिताबद्दल त्यांनी जास्त कार्य केलं नाही. दलिताबरोबरच त्या काळामध्ये महिलांना सुद्धा खूप नीच दर्जा होता, खूप खूप म्हणजे खूप. जसं की केशवपान, विधवा विवाह करू दिला जात नव्हता. विधवा जर एखादी महिला झाली तर तिचं केशवपान करायचं. आणि तुम्हाला केशवपण हा शब्द आठवल्याबरोबर परत एक महान समाज सुधारक आठवले पाहिजे. जसे की राज्यसेवेला 2 वर्षाखाली प्रश्न आला होता. 1889 ला मुंबईमध्ये केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी कोणी कार्य केलं होतं, आणि त्याचं योग्य उत्तर होतं कोण, महात्मा फुले. खूप जणांनी महात्मा फुले लिहिलं नाही का, इसवी सनानं गोंधळ केला. इसवी सन आलं होतं 1890. बऱ्याच जणांना वाटलं 1891 ला महात्मा फुलेंचं निधन झालंय आणि मग 1890 म्हणजे त्या जवळपास एवढ्या ह्याच्यामध्ये ते कुठे गेले असतील कार्य करायला वगैरे वगैरे. या निकषानं बऱ्याच जणांनी ते उत्तर लिहिलं नाही. खूप जणांना माहित होतं, आणि तिथे इसवी सन दिला आणि परत काय केलं त्यांनी, एक ठिकाणही दिलं, ते म्हणजे कोणतं, मुंबई ठिकाण दिलं. आम्हाला सगळ्यांनाच माहित होतं की त्यांनी केशवपनाची प्रथा बंद केली, पण कुठे केली होती, पुणे. आणि पुण्यामध्ये कोणतं गाव, तळेगाव ढमढेर या ठिकाणी केलं होतं. आणि हे इसवी सन साधारणतः 1865
64 65 म्हणजे 70 एवढ्यापर्यंत इसवी सन होतं, म्हणून यांनी हे उत्तर कोणी लिहिलंच नाही महात्मा फुले, आणि योग्य उत्तर त्याचं महात्मा फुले होतं. म्हणजे काही प्रश्न असे असतात की अनपेक्षित असतात, उत्तर वेगळ्या प्रकारचं येतं, आम्ही विचार करतो वेगळा आणि त्याच्यामध्ये आमचे प्रश्न निघून जातात. त्याच पद्धतीचा हा प्रश्न होता. याचं उत्तर योग्य आहे, स्त्रियांची सेवा करणे. प्रश्न क्रमांक 9 मध्ये योग्य जोड्या लावा होत्या. संस्था दिल्यात, कोणती संस्था कोणाची होती, त्या योग्य जोड्या लावायच्या होत्या. प्रश्न क्रमांक 10 मध्ये सुद्धा परत संस्था देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संस्था कोणाच्या होत्या त्याच्या योग्य जोड्या लावा म्हणून असा प्रश्न आला होता. आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये तुम्हाला गोपाळकृष्ण गोखले बद्दलची माहिती आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला गोपाळकृष्ण गोखले आठवतात तेव्हा गोपाळकृष्ण गोखलेंचं प्राथमिक शिक्षणाबद्दलचं कार्य आठवतं, आणि त्यांनी इम्पिरियल काउन्सिलमध्ये एक शिक्षण विषयक ठराव मांडला होता, आणि ते शिक्षण विषयक ठराव मांडला त्याचं योग्य वय काय असा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर 6 ते 10 वर्ष असं आहे. कारण बऱ्याच जणांना इथं पर्याय क्रमांक 1 वाटू शकतो, 6 ते 14 वर्ष. मित्रांनो, हे सद्यस्थितीमधलं आहे, म्हणजे आमच्या राज्यघटनेमध्ये एक तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे की पालकांचं कर्तव्य आहे की मुलगा 6 ते 14 वर्ष वयाचा होईपर्यंत त्याला सक्तीचं प्राथमिक शिक्षण देणे हे पालकांचं कर्तव्य आणि राज्याचं कर्तव्य आहे. राज्य संस्थेचं सुद्धा कर्तव्य आहे की त्याला शिक्षण देणे. परंतु गोपाळकृष्ण गोखलेंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ते मात्र 6 ते 10 वर्ष आहे, हे योग्यपणे लक्षात ठेवा. एखाद्या दिवस फॅक्च्युअल डाटामध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काही वृत्तपत्रे दिलेत तुम्हाला, आणि त्या वृत्तपत्राबद्दल 2021 तुम्हाला याच्या अगोदर एकदा मी सांगितलं होतं, हे बघा परत एकदा तेच सांगतोय. 25, 50, 60, 75, 100, 150, ठीक आहे 150, आता 200 वगैरे पुढे द्विशताब्दी वगैरेला महत्व आहे तेवढंच, पण ते काय तेवढं टेन्शन घेऊ नका, 150 पर्यंत ठीक आहे. 200, 300, 400चे जास्त प्रश्न येत नाहीत. हे इथून खाली थोडस मी तुम्हाला हे करून देतो. बघा लक्षात ठेवा, ज्यावेळेस 25 वर्ष पूर्ण होतात तेव्हा असतो रौप्य महोत्सव, 50 वर्ष पूर्ण होतात तेव्हा सोन्यासारखा असतो सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष पूर्ण झाले की त्याला म्हणायचं हीरक महोत्सव, 75 वर्ष पूर्ण झाले की त्याला म्हणायचं अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव. सध्या भारताला किती वर्ष, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्याच्यामुळे आझादी का अमृत महोत्सव नावाचा कार्यक्रम आपण आता राबवत आहोत. आणि 100 वर्ष झाले की शताब्दी. ज्या कोणत्या घटनेला हे एवढे वर्ष होत आलेले असतात त्यांच्यावर आयोग कधी मधी प्रश्न विचारत असतो. मग त्याच्यामुळं लक्षातच ठेवायचं की याच्यापैकी जर कोणतं वर्ष झालेलं असेल आणि त्या इसवी सणामध्ये जर एखादी घटना बसत असेल तर त्याच्यावर थोडासा डीप मध्ये अभ्यास करायचा हे एवढ्याच्या बाबतीमध्ये. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये काही वृत्तपत्र दिलेत बघा, आणि त्या वृत्तपत्रातला 100 वर्ष कोणाकोणाला पूर्ण झालेत म्हणून दिले, तर त्याचं योग्य उत्तर ब ड ई आहे. म्हणजे राष्ट्रवीरला झालेला आहे, प्रबोधनला झालेला आहे, आणि संजीवन, ठीक आहे ते संजीवनी असेल, संजीवनी, तर संजीवनी अशा एकूण 3 वृत्तपत्राला हे पूर्णच 100 वर्ष झालेत. आणि बाकी तुम्हाला इथे दुसरे दिलेत बघा, जसं की एक आहे बहिष्कृत भारत, यांना झालं नाही तर मग यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. बघा इसवी सन फिक्स माहित असेल तर तुम्हाला बाकीचे उत्तर काढता येतात, नाही तर काही खरं नाही. मग एक आहे कर राष्ट्रमत, आणि ठीक आहे एक तुमचं कोणतं आलं ब ड ई, अ ब ड ई, ठीक 2च आहेत. ओके, यांना मात्र तुमच्या 100 वर्ष पूर्ण झाले नाहीत. आता बहिष्कृत भारतला 100 वर्ष कधी पूर्ण होतील तर ते 1927 ला होतील. म्हणजे ज्यावेळेस 2027 ला होईल, म्हणजे याची स्थापना कधी झाली होती 1957 ला हे सुरू झालं होतं, म्हणजे 2027 ला याला 100 वर्ष पूर्ण होतील. आणि हे जे राष्ट्रमत आहे त्या राष्ट्रमत बद्दल त्याला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालं नाहीत. याच्यावर एक प्रश्न अपेक्षित आहे तुम्हाला. ठीक आहे, बहिष्कृत भारत कोणाचा आहे हे सांगण्याची कोणाला गरजच पडणार नाही, कारण सगळ्यांनाच माहिती आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र होतं. पण 1920 ला स्थापन झालं, ज्याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेले, ते कोण होतं? मूकनायक. मित्रांनो, यांच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायचं की दोन्हीवरही संतांची वचने होते, आणि कोणत्यावर ज्ञानेश्वरांची वचने होते आणि कोणत्यावर, या दोन्हीपैकी कोणत्या वृत्तपत्रावर तुकाराम महाराजांची वचने होते. लक्षात ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजातून बहिष्कृत करण्यात आलेले संत कोणते होते की ज्यांना समाजानं वाळीत टाकलं होतं.
लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी करून लक्षात ठेवा. वाळीत बघा, संत तुकाराम महाराजांना वाळीत तेवढं टाकलं नव्हतं. तुकाराम महाराज प्रपंच करत होते, सगळं करत होते, वाळीत टाकलं नव्हतं. ठीक आहे, गाथा वगैरे बुडवल्यात, त्यात ती गोष्ट वेगळी. पण वाळीत टाकलेले संत कोणते होते? तर संत ज्ञानेश्वर महाराज होते. म्हणून समाजातून बहिष्कृत केलेल्या संतांची वचनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ह्याच्यावर दिली होती. म्हणून संत ज्ञानेश्वरांची वचने कोणत्या वृत्तपत्रावर होती? तर त्याचं उत्तर असेल बहिष्कृत भारतवर होती. आणि मूकनायकवर कोणाची होती? तर त्याचं उत्तर असेल संत तुकारामांची वचने होती, ती होती तुमच्या मूकनायकवर. मग त्याच्यामुळे हे प्रश्न महत्वाचे असतात. प्रत्येक वृत्तपत्र वगैरे बघून घ्यायचं कोणाचं आहे, कधी आलं होतं, काय झालं होतं. त्या राष्ट्रमत बद्दल जर बघितलात तर आपल्याकडे एक प्रसिद्ध कविता आहे बघा, जे की सागरात प्राण तळमळला, नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. कोणाची होती हो? कोणाची आहे ती कविता? थोर आपले राष्ट्रसेवक विदास सावरकरांची कविता होती. आणि ती कविता पहिल्यांदा कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? तर या झाली होती. कारण तुम्हाला माहिती आहे विदास सावरकरांना 50 वर्षाचा तुरुंगवास वगैरे झाला होता, आणि ते तुरुंगवास झाल्यानंतर ते तुरुंगवास भोगायला गेले. तिकडून परतत असताना त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे बघा, 50 वर्ष तोपर्यंत इंग्रजी सत्ता तर राहील का? म्हणजे बघा किती किती आत्मविश्वास होता. त्यांनी सरळ सांगितलं, अरे हो, मला 50 वर्ष तुम्ही देणार आहात, जे काही जन्मठेप वगैरे असेल 50 वर्षाचं ठीक आहे, पण तोवर तुमची सत्ता राहील का? त्या विदा सावरकरांचं त्यांच्या बाबतीमध्ये मत होतं. आणि त्यांची प्रसिद्ध कविता या राष्ट्रमत नावाच्या वृत्तपत्रानं सादर केली होती. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, मग एवढे वर्ष ज्या ज्या वृत्तपत्राला झाले असतील त्या वृत्तपत्रच नाही, वृत्तपत्र असो, कुठलीही संस्था असो किंवा कुठलीही घटना असो, त्या घटनेला जेव्हा केव्हा 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्या गोष्टीला व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं 1921चा किंवा 21 ठीक आहे 1921-22चा जर तुम्ही विचार केलात तर महत्वाचं जर बघितलात तुम्ही तर पुण्यामधलं एक आंदोलन आहे बघा, ज्याला मुळशी सत्याग्रह म्हणतात. म्हणजे अपेक्षित प्रश्न सांगतोय तुम्हाला, मुळशी सत्याग्रह अपेक्षित प्रश्न आहे. दुसरा एक चौरी चौरा घटना, उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरमध्ये. चौरी चौरा घटना कोणत्या चळवळी दरम्यान झाली होती हो? असहकार चळवळ, जी 1 ऑगस्ट 1920 ला महात्मा गांधींनी सुरुवात केली होती. टिळकांचं निधन झालं, असहकार चळवळीचा प्रारंभ झाला. आणि त्या 1 ऑगस्ट 1920 ला सुरू झालेल्या असहकार चळवळीची समाप्ती कोणत्या घटनेने झाली होती? चौरी चौरा घटना. युपी मध्ये गोरखपूर या ठिकाणी जमावानं 22 पोलिसांना मारून टाकलं, आणि ती हत्या गांधीजींना मान्य नव्हती. आणि गांधीजींनी चौरी चौरा या घटनेनंतर असहकार चळवळ स्थगित करण्यात आली. ती चौरी चौरा घटना, ज्याला 100 वर्ष 2022 मध्ये कंप्लीट झाली होत आहेत, ती महत्वाची घटना. मुळशी सत्याग्रह 1921 ते 1900 साधारण 23-24 म्हणू आपण, 4 वर्षाच्या कालखंडात 24च्या दरम्यान पुण्यामध्ये मुळशी नावाच्या डॅम साठी टाटाच्या वतीने ते उभारला जात होता. तिथे जो सत्याग्रह झाला, आणि त्या सत्याग्रहाचे सेनापती बापट हे मुख्य व्यक्ती होते. त्या सेनापती बापटांच्या आधिपत्याखाली झालेला मुळशी सत्याग्रह 100 वर्ष झालेत. महत्वाचा आहे. याच्यातले पहिले सत्याग्रही कोण हे सगळ्यांनाच पाठ आहे मित्रांनो, शंकरराव देव. पण यातली पहिली महिला सत्याग्रही कोण हे तुमच्यासाठी आजचा माझा प्रश्न असेल. मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगून टाकेली. पहिली मुळशी सत्याग्रहातील पहिली महिला सत्याग्रही व्यक्ती कोण, शोधून ठेवा. पुढच्या ज्यावेळेस आपला व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगून टाकेल. ओके, ठीक आहे, चला. तर हा होता प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 13 मध्ये परत एका वृत्तपत्राची माहिती तुम्हाला दिली, आणि त्या वृत्तपत्राबद्दल, ते वृत्तपत्र आहे तुमचं कोणतं? नवाकाळ. नवाकाळ या खाडीलकरांनी सुरू केलं होतं 1925 ला. त्याचे प्रमुख विषय कोणते होते म्हटले? मित्रांनो विचार करायचं, थोडंसं प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय विचार करायचं त्याचं कारण सांगतो बघा. इथं आता ऑप्शन जे दिलेत, व्यापार, दुसरा ऑप्शन दिले तुम्हाला काय? राजकारण,
चला ओके, तिसरा ऑप्शन दिले काय, बाजारभाव. आणि शेवटचं ऑप्शन दिले शिक्षण. लक्षात ठेवायचं, जेव्हा केव्हा असे ऑप्शन येतात किंवा असे पर्याय तुमच्या पुढे उपलब्ध असतात तेव्हा एक तर शिक्षणच असेल किंवा हे तीन असतील. कारण शिक्षण ज्यावेळेस तुम्हाला, आता ठीक आहे, मोदी सरकारांनी त्याच्या काळामध्ये एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबलं आणि त्यानुसार तुम्हाला ते हे केले आता की वेगवेगळं व्यापार धोरण सगळं एकत्र करून शिक्षण देणार आहेत, पण आजपर्यंत तसं नव्हतं. मग व्यापार, राजकारण, बाजारभाव ज्यावेळेस असं आलेले असतात आणि शिक्षण आलेलं असतंय, एकतर हे तीन असतील किंवा तेच असेल. मग एक तर शक्य नाही. आणि नवा काळ, त्या काळामध्ये 1925 इंग्रज आपल्याकडे होते, बऱ्याच आपल्याकडे गोष्टी आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये उभारत होतो आणि त्यावेळेस एक स्वदेशीचा नारा आपल्याकडे गाजला होता. स्वदेशी असेल, राष्ट्रप्रेम असेल, याच्यामध्ये जर विचार केला तर व्यापाराबाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं होतं, राजकारणामध्ये आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं होतं आणि आपण इथे निर्माण केलेल्या सर्व वस्तूंना बाजारभाव महत्वाचा होता. त्याच्यासाठी या नवा काळ या वृत्तपत्राने या तीन गोष्टीवर जास्त फोकस केला. तुम्ही असं म्हणू नका हे शिक्षण सर महत्वाचं नव्हतं का, शिक्षण महत्वाचं होतं, पण आपल्याकडे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी लोक झटपटत होते आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या होत्या, म्हणून या नवा काळाने याच्यावर जास्त भर दिला होता. ओके, चला प्रश्न क्रमांक 14 सोपा आहे. प्रश्न क्रमांक 15 ला काही टेन्शन नाही. 16 मध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे, तर शिखरांचा क्रम आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे. तुम्हाला परत एकदा सांगतो की नकाशा वाचन तुमचं व्यवस्थित असू द्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे. आणि प्रश्न सोडवत असताना दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलाय, उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलाय, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, तुम्हाला कसा प्रश्न विचारलाय व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्यानंतरच क्रम योग्य लावायचा. आमचं होतंय काय, विचारतात पूर्वेकडून पश्चिमेकडे, आम्ही पश्चिमेकडून येतो इकडे. विचारलं जातं दक्षिणेकडून उत्तरेकडे, आम्ही जातो उत्तरेकडे आणि याच्यामध्ये आमचं उत्तर बिघडून जातं. त्याच्यामुळे असं उत्तर बिघडू देऊ नका, व्यवस्थित बघत जा त्याला काय विचारले काय नाही. 17 क्रमांक भूरूपे विचारलेत. याच्या निमित्तानं परत एक सांगू इच्छितो तुम्हाला की जेवढे काही भूरूपे आहेत, जसं वाऱ्यानं निर्माण होतील, नदीमुळे निर्माण होतील, हिमनदीचं भूरूपे असतील, वाऱ्याचं खनन कार्य असेल, तर वाऱ्याचं वहन कार्य असेल, निक्षेपण कार्य असेल, हे सगळे भूरूपे एकदाचे बघून घ्या, परीक्षेसाठी महत्वाचे आहे. फी आणि यू आकाराची दरी तर अतिशय महत्वाचे आहे, जे तुम्ही जोड्या लावलेल्या आहेत व्यवस्थित. ओके, चला प्रश्न क्रमांक 18 मध्ये जसं तेजोमय परिकल्पना लापसापची होती, तशा बाकीच्या सुद्धा परिकल्पना कोणाच्या होत्या हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हे मी आता का सांगणार नाही, तर याच्यावर तुम्हाला परत एक प्रश्न टाकू आम्ही जोड्या लावण्यासाठी, आणि तेव्हा तुमचं चुकते काय हे बघण्यासाठी मी इथे सांगत नाही. क्लिअर. 19 नंबर मध्ये कोकणातला पाऊस आहे. बघा, कोकणाचा जर विचार केला तर हे इथं कोकण तुमचं, आणि इथे भला मोठा सह्याद्री पर्वत आहे, आणि हा सह्याद्री पर्वत असल्यामुळं जेव्हा इकडून हे वारे निघतात, हे वारे इथं आडले जातात, आणि वारे आडल्यामुळं हा इकडचा पाऊस इकडं पडतो, आणि मग ज्यावेळेस असं वारे आडून इकडे पाऊस पडला जातो त्यावेळेस त्या पावसाला कोणता पाऊस म्हटला जातो, प्रतिरोध. रोध होणारा आणि इकडे परत येणारा पाऊस म्हणजे याचा अर्थ होतो कोणता पाऊस, प्रतिरोध पाऊस, म्हणून ते त्याचं योग्य उत्तर असेल. 20 क्रमांक जोडे आहेत, विषय नाही. चला 21 क्रमांक कसं काय चुकीचं त्याच्या बाबतीमध्ये बघू आपण थोडस. बघा प्रश्न क्रमांक 21 आणि 21 मध्ये एक अ ऑप्शन आहे आणि दुसरं ब ऑप्शन आहे, आणि मित्रांनो विशेष म्हणजे हे दोन्ही चुकीचे दिले तुम्हाला उत्तरामध्ये. तर सूर्यावरील डागांचे चक्र हे 20 वर्ष नसतं, त्या 20च्या जागी 11 इयर पाहिजे होते, म्हणून ते चुकीचं आहे. आणि खाली 10% सौरशक्ती ढगाकडून अवकाशाकडे परावर्तित होते, हे चुकीचं आहे. त्या 10%च्या जागी असायला पाहिजे होते काय, 23%, म्हणून तिथे दिलेले दोन्ही विधान चुकीचे असतील. हे बरोबर असेल 11 वर्ष आणि 23%, म्हणून ते दोन्ही चुकीचे आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 12 मध्ये 22 मध्ये दोन्ही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 तुम्हाला जनगणनेवर लक्षात ठेवा, 2021 ची जनगणनाचे आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठली जनगणना महत्वाची असेल, कुठली जनगणना महत्वाची असेल मित्रांनो, जनगणना, तर ती तुम्हाला 2011 ची जनगणना महत्वाची आहे. 2011 एकदम परफेक्ट पाठ करून ठेवा, साधारण अजून 2-3 वर्षापर्यंत हेच तुम्हाला महत्वाचं आहे. इथे तुम्हाला प्रश्न आहे की 5 जिल्ह्याबाबतीमध्ये सर्वाधिक साक्षरता असलेले, तर याच्यामध्ये कोकणातले 2 आहेत पहिल्या 5 मध्ये, कोकणातले 2 आणि विदर्भातले 3.
मग इथे कोकणातले दोन कोणते? मुंबई शहर आणि दुसरं मुंबई उपनगर, हे कोकणातले दोन जिल्हे साक्षरच्या बाबतीमध्ये एक नंबरला. हा मुंबई एक नंबरला आहे आणि त्याच्यानंतर हा 2 नंबरला आहे. खाली वरी झालं आपलं, हे 1 नंबर घ्या तुम्ही. मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक साक्षरता आहे, त्याच्यानंतर मुंबई शहरामध्ये आहे. हे झाले कोकणातले दोन. मग विदर्भातले 3 कोणते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये एक येतं नागपूर, दुसरे एक येतं अमरावती आणि तिसरे येतं अकोला. म्हणून प्रश्न विचारताना विचारला की तुम्हाला जनगणने 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर असणारे जिल्हे जे आहेत ते कुठले कोणते किती किती आहेत? कोकणातले 2, विदर्भातले 3 असं त्याचं योग्य उत्तर असेल आणि ते तुमचे जिल्हे असतील. तुम्हाला पुढचा 24 नंबरचा प्रश्न हा कोकण रेल्वे बद्दलचा आलेला आहे आणि कोकण रेल्वे बद्दलच्या याच्यामध्ये अ ब ड बरोबर आहे, हा चुकीची नसलेली म्हणजे बरोबर आहे. जे तुमचं क विधान आहे ते चुकीचं आहे. मग क विधान का चुकीचं आहे? इथे इसवी सन देताना तुम्हाला दिले 1998. मित्रांनो 1998 नाही तर त्याचं योग्य उत्तर असेल का 1990. त्याचं योग्य 1998च्या जागी काय असायला पाहिजे? 1990ला. म्हणजे कोकण रेल्वे मंडळाची कॉर्पोरेशनची स्थापना 1990ला झाली होती आणि तुमची कोकण रेल्वे सुरुवात झाली होती 1998ला. 26 जानेवारी 1998ला कोकण रेल्वेची सुरुवात आहे आणि मंडळाची स्थापना म्हणलं की 1990ला आहे. कोकण रेल्वे बाबतीमध्ये 2 नाव अतिशय महत्वाचे लक्षात ठेवायचं. एक पानवल पूल आणि दुसरं जे आहे ते करबुडे नावाचा बोगदा. कोकण रेल्वेवरील सर्वाधिक मोठा बोगदा कोणता? तर करबुडे. सर्वाधिक उंचीचा पूल कोणता? तर पानवल. ह्या 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. बाकीची माहिती तरी आपल्या प्रश्नामध्ये आहेच तिथे तुम्हाला. विदर्भातील अष्टविनायकाबद्दल ह्याच्या अगोदर एक प्रश्न टाकला होता, परत हा प्रश्न रिपीट झालाय तुम्हाला. आयोगाचा कल बदललाय. अष्टविनायक तुम्हाला हे पाठ आहेत पण आयोग विचारले विदर्भातील अष्टविनायक. तर इथे काय तुम्हाला विचारले नागपूरमध्ये किती आहेत? तर नागपूरमध्ये 3 आहेत. अष्टविनायक म्हणजे आले 8. मग बाकीचे तुम्हाला 2 आहेत वर्धामध्ये. हे बघा 2 वर्ध्यामध्ये आहेत, एक यवतमाळ मध्ये आहे, एक चंद्रपूर मध्ये आहे. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि ते 3 7. हे अष्टविनायकाबद्दल कधी मध्ये असा प्रश्न येतो तर कोणते किती कुठे आहेत असं विचारलं तर लक्षात ठेवत जा. याच्या अगोदरही जोड्या लावामध्ये हा प्रश्न आलाय तुम्हाला, त्याच्यामुळे याला परत एकदा बघून घ्या. अष्टविनायकाचे मंदिर कुठे कुठे आहेत? विदर्भातील विचारताना प्रश्न विदर्भातला विचारलाय का महाराष्ट्रातला विचारलाय व्यवस्थित बघत जा. ओके. प्रश्न क्रमांक 26 मध्ये एक ऍपचं नाव आहे, क्लिअर आहे. चला प्रश्न क्रमांक 27 मध्ये ड नावाचा जो तुमचा पर्याय आहे तो चुकीचा दिलाय. तर रामास्वामी पेरियार यांची 150वी जयंती असं इथं दिलंय पण ती 150वी नाही तर तुमच्या आवडीचा आकडा 143 ही जयंती आहे त्यांची. ओके. त्याच्यामुळे त्यांची 143वी जयंती आहे. त्यांचा जन्म हा 1879 ला झाला होता म्हणून ही त्यांची ही जन्मशताब्दी म्हणजे जयंती वर्ष जे आहे ते 143 झाले त्यांना. त्याच्यामुळे ते ऑप्शन तुमचं चुकीचं ठरलंय. 2+2 समान खालीलपैकी 4 राष्ट्राबरोबर होतो त्याच्यामुळे त्याच्यात नो प्रॉब्लेम. ओके. प्रश्न क्रमांक 29 मध्ये 29चा तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारात घेतला जातो त्यावेळेस ऑप्शन अ हे चुकीचं देण्यात आलेलं आहे. मग ऑप्शन अ चुकीचं का आहे? तर जी ती फॅसिलिटी आहे जे तो रोड होणार आहे तो इथं देताना आपण उत्तर प्रदेश असं प्रश्नात दिले तर हे उत्तर प्रदेश नाही तर उत्तर प्रदेशच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? मध्य प्रदेश असायला पाहिजे होते. त्याच्यामुळे ते तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 3 दिल्ली उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 31चा जर विचार केला तर याच्यामध्ये ब चुकीचा आहे. चला मी आता चुकीचे थोडं तुम्हाला घेतो. चला ड चुकीचा आहे. मित्रांनो जे अहमद नासिर अल रायसी आहेत इंटरपोलचे जे मुख्य आहेत ते सौदी अरेबियाचे आहेत असं दिलंय तर ते UAE चे आहेत त्याच्यामुळे ते चुकीचं ठरलं तुम्हाला. UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या इथले ते रहिवासी आहेत त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. आणि इंटरपोलची स्थापना 1923 ला झाली. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती दिले? 1921 म्हणून हे चुकीचं आहे. आणि इथे सौदी अरेबिया असं देण्यात आलंय म्हणून ते चुकीचं आहे. म्हणून हे त्याचं योग्य उत्तर असेल UAE आणि 1923. प्रश्न क्रमांक 32 का चुकीचा आहे? खालचं वरी वरचं खाली क्रॉस करून घ्या त्याला. कारण 2011चं 2020चा म्हणजे नीलमणी फुकनला होता, 2021चा दामोदर मावजोला होता. त्याच्यामुळे खालचं वरी वरचं खाली करून घ्या. प्रश्न क्रमांक 33 मध्ये टोकियो ऑलिम्पिक तुम्हाला विचारल्या
टोकियो ऑलिम्पिक आणि थोडंसं कोरोनावर बघून घ्या, कारण आजपर्यंत प्रश्न आयोगाने विचारला नाही, परत विचारू शकतात. या टोकियो ऑलिम्पिक बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न. आणि याच्यामध्ये चला वरीलपैकी सर्वच्या सर्व चूक आहेत, तर मग आपल्याला बघावं लागेल. सर्व चूक आहेत म्हणजे ब क आणि ड असे 4 ऑप्शन पर्याय दिले होते तुम्हाला, 4 स्टेटमेंट. इथे सोमे इति दिले बघा, सोमे इति. आणि मी एक दुसरं नाव लिहितो पुढे, मिराई तोवा. हा मित्रांनो, तुम्हाला इथे सोमे इथे जे दिलंय हे सोमे इथे टोकियो ऑलिम्पिकचं ठीक आहे, पण हे पॅराऑलिम्पिकचं आहे. हे पॅराऑलिम्पिकचं शुभंकर होतं, आपल्याला टोकियो ऑलिम्पिकचं विचारलंय म्हणून त्याचं योग्य उत्तर मिराई तोवा. मिराई तोवा असायला पाहिजे होते पर्यायामध्ये, हे असल्यामुळं हे विधान तुमचं चुकीचं ठरलंय. दुसऱ्यामध्ये नीरज चोप्रानं सगळ्यांनी बरोबर बघितला, सगळ्यांचा गेम झाला बघा या प्रश्नामध्ये. खुश होऊन बघितले, बरोबर उतरलेलं. अरे किलोमीटर मध्ये एवढ्या फेकता येते का भाला? किलोमीटर काय करते, काय पाहिजे होते इथे? फक्त मीटर पाहिजे होते. आपण ऑप्शन मध्ये किलोमीटर दिले, त्याच्यामुळे हे चुकीचं ठरलं. व्यवस्थित बघत जा प्रश्न. ओके. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला कुस्तीत 2 रौप्य पदके मिळालेत. अरे एकच संघ आहे, 2-2 रौप्य पदक कशाला मिळाला? तर एक रौप्य पदक, एक सुवर्ण पदक वेगवेगळे मिळवायला पाहिजे होते, म्हणून 2-2 नाही. किती मिळालं? एकच रौप्य पदक मिळालं, म्हणून हे चुकीचं ठरलं तुमचं. ओके. त्याच्यानंतर नीरज चोपडाने जो 7 ऑगस्टला भाला फेकला, तो दिन भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारतर्फे नाही, तर ते आहे भारतीय ऍथलीट महासंघाकडून. कोण? भारतीय ऍथलीट महासंघ यांच्यातर्फे तो दिन 7 ऑगस्ट पाळला जातो, म्हणून वरीलपैकी सर्व विधानं चुकीची आहेत. काय बघणार याच्यानंतर इथे तुम्ही? स्पर्धा कुठे झाली, कितवी होती, स्पर्धा कितवी होती, स्पर्धेमध्ये किती आपण पदक मिळवले. सोपा आहे बघा पदक, परत एकदा सांगतो. 1 1 ची दुप्पट, 2 2 ची दुप्पट, 4 लावा बेरीज, 2 1 2 3 3 4 7, म्हणून भारताला किती पदक मिळाले? 7 पदक मिळालेत. हे बघा, पॅराऑलिम्पिकचा क्रमांक होता कितवा? 16वा. करा दुप्पट, झाली किती? 32. म्हणून ह्या ऑलिम्पिक्स, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा 32वा क्रमांक होता. दुप्पट करायचं, सोपा आहे. हे बघा, पॅराऑलिम्पिक मध्ये भारताचा क्रमांक होता किती? 24वा. करा दुप्पट. आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कितवा आहे? 48वा. सोपा आहे ना, दुप्पट करीत जायचं. दुप्पट करीत गेलं, 7 पदक मिळाले. 16वा पॅराऑलिम्पिक, 32वा टोकियो ऑलिम्पिक, 24वा क्रमांक पदक तालिकेमध्ये पॅराऑलिम्पिक, 48वा क्रमांक पदक तालिकेमध्ये टोकियो ऑलिम्पिक. क्लिअर? ठीक आहे, चला ओके. या पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 33 झाला आपला. प्रश्न क्रमांक 34, राजीव गांधी पुरस्कार महाराष्ट्र सरकारनं स्थापन केला. राग आला महाराष्ट्र सरकारला एकदम अचानक, आणि त्यांनी मग म्हणले आम्ही एक सुरू करतो, पण ते खेळातर्फे होता, केंद्र शासनाचा, महाराष्ट्र सरकारचा माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीतला आहे. प्रश्न क्रमांक 35 मध्ये तुमच्या नोवाक जोकोविचनं 2021 मधली एकच स्पर्धा जिंकली नाही, आणि ती कोणती आहे? अमेरिकन ओपन. मग यांनी जिंकली नाही, तर ती कोणी जिंकली? तर त्याचं नाव आहे डॅनियल मेदनदेव. एका वेळेस असाही प्रश्न येऊ शकतो की 2021 मधल्या सर्व स्पर्धा, म्हणजे 2021 मधल्या अमेरिकन ओपन सोडून सर्व स्पर्धा नोवाक जोकोविचने जिंकल्या, तर अमेरिकन ओपन ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली, असा जर प्रश्न आला तुम्हाला, तर त्याचं उत्तर असेल डॅनियल मेदनदेव यांनी जिंकल्या होत्या. प्रश्न क्रमांक 36, आणि प्रश्न क्रमांक 36 मध्ये तुमचं ब आणि क हे 2 विधान चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते बघून घेऊ आपण. हा, तर ब विधानामध्ये जे तुम्हाला 5 इयर दिलंय, ते 5 इयर चुकीचं आहे. त्या 5 इयरच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? 3 इयर, ते बरोबर झालं असतं. आणि क मध्ये तुम्हाला त्याची स्थापना विधी आयोगाची 1950 दिली, तरी 1950 हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? 1947 असायला पाहिजे होते. म्हणून हे 2 विधान चुकीचे ठरले. आणि अविधानामध्ये दिलेली जी विमल पटेलची माहिती आहे ती योग्य असल्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. 37 मध्ये वरीलपैकी अयोग्य विधान कोणतं? वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सगळे तुमचे जे विधान आहेत ते बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 38 मध्ये प्रमोद सावंत गोव्याचे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्याबद्दलचे काही स्टेटमेंट देण्यात आले. त्याच्यामध्ये फक्त अ स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो, आणि ते प्रमोद सावंत गोव्याचे 3ऱ्यांदे मुख्यमंत्री झाले असं आहे.
तर तिसऱ्यांदा नाही, तर ते कितव्यांदा झालेत? मग ते दुसऱ्यांदा झालेत आणि तिथे देण्यात आलं होतं तिसऱ्यांदा, म्हणून ते आपलं चुकीचं ठरलं. योग्य असेल काय? दुसऱ्यांदा, म्हणून त्याचं योग्य उत्तर असेल 3. 39चं शेजार धर्म श्रीलंका आणि मालदीव साठी होतं. 40 मध्ये जोड्या लावायच्या होत्या, व्यवस्थित जोड्या लावा. 41 मध्ये सुद्धा सोपं आहे, फक्त उत्पादकता 0 होती असं आलं म्हणजे त्याचं उत्तर प्रचंड बेरोजगारी सांगता येते. 42 मध्ये व्याख्या सांगितली होती आणि ते रॅग्नर बर्ग्स यांची व्याख्या आहे. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे बघा, भारत हा गरीब आहे कारण तो गरीबच आहे, असं काहीतरी एक व्याख्या आहे. त्यानुसार एक त्यांचं रॅग्नर बर्ग्स हे महत्वाचे व्यक्ती आहेत. 43 मध्ये दारिद्र्य निर्मूलन दिन विचारलंय, तेही सोपं होतं. 1900 बघा 44च्या प्रश्न क्रमांकामध्ये तुम्हाला एलपीजी धोरण विचारलं. एलपीजी म्हणजे आपल्याकडे 1991 ला ज्या आर्थिक सुधारणा झाल्या आणि 1992 पासून ते लागू झाल्या, त्या एलपीजी बद्दलचा प्रश्न होता. याच्यामध्ये तुम्हाला उदारीकरण, आता मराठी नाव लिहितो खाली एलपीजी धोरण वर, एलपीजी म्हणजे गॅस म्हणू नका, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या गोष्टीबद्दल विचारले. आणि हे काय आहेत म्हटले तर इथे बघा, उदारीकरण म्हणजे एक दिशा होती भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी किंवा पूर्ण व्यवस्थित आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हे उदारीकरण एक तुमची दिशा होती. उदारीकरण करायचं असेल तर आम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या खाजगीकरणाच्या माध्यमातून करावं लागत होतं, म्हणून उदारीकरणाच्या दिशेतून जाऊन खाजगीकरणाचा मार्ग अवलंबायचा होता. आणि खाजगीकरणाचा मार्ग अवलंबल्यानंतर आम्हाला जगामध्ये स्थान मिळवायचं होतं, म्हणजे आम्हाला जागतिकीकरणामध्ये आमचं स्थान कायम ठेवायचं होतं. मग आमचं जागतिकीकरण हे काय झालं मित्रांनो? काय झालं बरं? अंतिम ध्येय झालं. म्हणजे आम्ही दिशा अवलंबली उदारीकरणाची. दिशा बघा, एखादी दिशा ठरवून फायदा नाही. आम्ही दिशा ठरवलं मला PSI व्हायचंय, अरे हो, पण त्याच्यासाठी मार्ग अवलंबावा लागतो. मार्ग अवलंबला, 24-25 तास अभ्यास केला, फुल अभ्यास केला, अभ्यास करून करून प्री काढली, मेन्स काढली, ठीक, शेवटी काय झालं? अंतिम ध्येय प्राप्त झालं. म्हणजे दिशा असेल, मार्ग असेल तर अंतिम ध्येय तुम्हाला प्राप्त करता येतं. तसंच मग उदारीकरण दिशा, खाजगीकरण मार्ग, जागतिकीकरण हे तुमचं अंतिम ध्येय असेल आणि ते होतं तुमचं खाऊजा धोरण. पंतप्रधान कोण होते, अर्थमंत्री कोण होते, असे साधे प्रश्न तुम्हाला विचारायची गरज पडणार नाही. चला 44 झालं. प्रश्न क्रमांक 45 मध्ये परत एक तुम्हाला व्याख्या विचारली आणि ती व्याख्या ही कोणाची होती तर बार्बरा उटेल यांची आहे. काही नाही, सोपा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यावरती चर्चा गरज नाही करायची. 46 ला सोपा प्रश्न होता. मुदतवाढ का देण्यात आली होती? तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, 1 जानेवारी 2015 ला नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग स्थापन झाला आणि त्या नीती आयोगामुळं त्याचं कार्य सुरळीत होईपर्यंत आपल्याला नियोजन आयोगाची 12वी म्हणजे शेवटची पंचवार्षिक योजना सुरळीतपणे पार पाडायची होती, म्हणून त्याचा एक आपण कालावधी वाढवला होता. ओके. प्रश्न क्रमांक 7 मध्ये खर्च हा भांडवली खर्च आहे म्हटले. अ आणि क हा भांडवली खर्च आहे, ब हे त्याचं योग्य उत्तर नाही, कारण ब मध्ये दिलेला खर्च हा महसुली खर्च आहे. क्लिअर. चला 48 मध्ये राष्ट्रीय हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ग्रीन जीडीपी बद्दलचा प्रश्न आहे. तो ग्रीन जीडीपी तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, पहिल्यांदा कोणत्या देशात वापरली? चीननं. कधी वापरली? 2006 ला. 2006 ला वापरत असताना कधीची आकडेवारी घेतली? 2004 ची घेतली. भारतानं मग याचा प्रयोग करायचा ठरवण्यासाठी 2013 ला एक समिती नेमली. ती समिती कोणती होती? पार्थसारथी समिती. क्लिअर. चला ठीक आहे. ओके. प्रश्न क्रमांक 49 अंदाजपत्रकाचा निष्पादन अंदाजपत्रक हा पर्याय नसतो. प्रश्न क्रमांक 50 मध्ये अ व ब आहे, जे तुमची PB पाटील समिती आहे ती जनतेतून थेट सरपंच निवडण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? याचं ते योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 वरीलपैकी सर्व बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. प्रश्न क्रमांक 52 पक्षांतर बंदी बाबतीमध्ये जर राज्यसभेच्या बाबतीत असेल तर राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये असेल तर लोकसभेचा अध्यक्ष, म्हणून पीठासीन अधिकारी हे त्याचं योग्य उत्तर असेल. पीठासीन अध्यक्ष घेतात निर्णय, पीठासीन अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी घेतात असंही म्हणायला हरकत नाही. 43 मध्ये जोड्या लावायत. 243 ABCD I जे असतील तर बी मध्ये तुमचं पंचायतीचं गठन आहे. एच म्हणजे हप्ता. हप्ता म्हणलं की तुमचं काय आलं? कर वसुली आली, म्हणून कर आकारणी. 43 क मध्ये तुमचा वित्त पंचायतीच्या निवडणूक आहेत
आणि आय म्हणजे वित्त आयोग आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी. 243 एफ, एफ म्हणलं की बघा लक्षात ठेवताना काय करायचं, 243 एफ, एफ म्हणजे काय, फेल म्हणायचं. मग फेल म्हणजे मराठीमध्ये अपात्रता, मग 243 एफ काय असेल, अपात्रतेच्या बाबतीमध्ये असेल. असं काहीतरी जुगाड करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 54, 54 मध्ये तुम्हाला आवडता आयोग आला मित्रांनो, तो म्हणजे सरकारी आयोग. नेहमीच आयोग सरकारी असो किंवा पंच आयोग असो, एखादा प्रश्न येतो त्याच्यामध्ये तुमचं विधान ब आणि विधान क हे चुकीचं आहे म्हणे. इथे ऑप्शन मध्ये 1990 दिलंय, तर ते 1990 नाही, तिथे काय असायला पाहिजे होते, 1987 ला स्थापना असायला पाहिजे होते, म्हणून हे चुकीचं ठरले मित्रांनो. त्याच्या खाली कलम 396 म्हण. अहो 396चं काय घेणं देणं आहे. सरकारी आयोगानं असं सांगितलं होतं की जे कलम 356 आणीबाणीची, राष्ट्रीय आणीबाणीची कलम आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर हा म्हणजे क्वचित प्रसंगी करावा, गरज असेल तरच करावा, म्हणून 396 नाही, तिथं काय असायला पाहिजे होते, 356. 1990च्या जागी 1987 असायला पाहिजे होते, म्हणून हे दोन्ही विधान काय ठरले तुमचे, चुकीचे ठरलेत. ओके. प्रश्न क्रमांक 55, 55 मध्ये बघा दोन्ही आयोग्य आहेत म्हणजे, मग दोन्ही आयोग्य असलं म्हणलं की आपल्याला बघावंच लागतंय. इथे दिले तुम्हाला देशातून बाहेर व बाहेर देशातून देशात संचार करण्याचे स्वातंत्र्य घटनेतील कलम 19 अंतर्गत. कलम 19 फक्त देशांतर्गत, इथे व्यवस्थित महत्वाचं लक्षात ठेवा, 19 आणि 21च्या बाबतीमध्ये देशांतर्गत संचार आणि हे देशाबाहेर संचार. भारतातून पाकिस्तानला जायचंय तुम्हाला, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही व्हिसा काढा आणि कोणानुसार जाता येते, कलम 19-21च्या अधिकाराने जाता येते. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जायचंय, कलम 19 अंतर्गत तुम्हाला ते अधिकार दिलेले आहेत, म्हणून तिथे 21च्या जागी 19च्या जागी 21 असायला पाहिजे होते पर्यायामध्ये. म्हणून ब मध्ये कलम 19 अंतर्गत संघटना स्थापन करता येतात, त्या हक्कासाठी संप करता येत नाही तुम्हाला, म्हणून संप करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले, ते अचूक आहे. फक्त संघटना स्थापन करता येतात, संघटना बंद करता येतात, काही करता येतं, पण त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला संप करण्याचा अधिकार नाही, म्हणून ते संप करण्याचे स्वातंत्र्य हे योग्य अयोग्य असल्यामुळे ते चुकीचं ठरले. राज्य विषयावर संसदेला जर कायदा करायचा असेल, जेव्हा संसदेला गरज वाटेल तेव्हा करता येत नाही, त्याच्यामुळे ते चुकीचं ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 57, 57 मध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे म्हणे. इथे दिले बघा पर्याय क्रमांक 1 चुकीचं, तिथं काय दिले हो तुम्हाला, लोकलेखा समिती दिले. ओके. लोकलेखा समितीला कायमस्वरूपी मितव्ययिता समिती म्हणतात, तर हे लोकलेखाच्या जागी काय असायला पाहिजे होते, लोक अंदाज असायला पाहिजे होते, म्हणून ते चुकीचं ठरले. ओके. प्रश्न क्रमांक 58, 58 मध्ये ब आणि ड हे योग्य आहे. लक्षात ठेवा, राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा निवडणूक आयोग असेल किंवा मानवी हक्क अधिकार आयोग असेल, यांच्या अध्यक्षांची निवड राष्ट्रपतीला करता येते राज्याच्या बाबतीमध्ये, परंतु राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाही, तर त्यांना राज्यपालांना त्यांची निवड करता येते, पण पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नाहीत, तर ते राष्ट्रपतींना आहेत, म्हणून त्याचं योग्य उत्तर ब व ड असेल. ओके. प्रश्न क्रमांक 59 मध्ये तुम्हाला जे 371 कलम आहे, 370 नाही, 371 कलमामधलं एच विचारलंय आणि एच हे अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. मग तुम्हाला मित्रांनो जे बाकीचे कलम आहेत ते बघून घ्या, त्याच्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक देतो, तुम्ही व्यवस्थित पुस्तक उघडून कुठं काय लागू होत्या बघून घ्या, आपल्याला वेळेअभावी ते सगळं सांगणं शक्य नाही, म्हणून एक ट्रिक सांगतो. नामा समा जीके, इथे 371 सोडून द्यायचं. 371 मध्ये कोण कोण आहे, महाराष्ट्र आणि गुजरात, मग हे नागालँड आहे ना, 371 ए पासून सुरू करायचं, आणि आपल्याला विचारलं एच, आणि एच आहे अरुणाचल प्रदेश, हे बघा इथपर्यंत एच येत आहे. इथं जे तुमचं हे आंध्र प्रदेश आहे, आणि आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये डी आणि व ई या दोन्हीच्या बाबतीमध्ये आंध्र प्रदेश आहे, म्हणजे 371 डी आणि ई अशा बाबतीमध्ये हे व्यवस्थित स्ट्रिक तुम्ही बघून घ्या, लागू काय काय होते काय काय नाही व्यवस्थित बघा त्याला. ओके. प्रश्न क्रमांक 60 मध्ये दोन त्याचं उत्तर आहे. 61 मध्ये वाळवंटी, आर्टिक आणि सॅवाना, सॅवाना तर गौतळ प्रदेश आहे, वाळवंटाचा विषय येत नाही, आणि तुमचा आर्टिक तिथेही येत नाही, त्याच्यामुळे ते दोन्ही अयोग्य आहे. 62 मध्ये वरीलपैकी सर्वच आहे. प्रश्न क्रमांक 63 मध्ये एकच पर्याय आहे तुमचा,
आणि तो क पर्याय तुम्हाला चुकीचा ठरवण्यात आलाय. ओके. प्रश्न क्रमांक 63 क चुकीचं म्हणे. जगातील 34 संवेदनशील ठिकाणापैकी भारतात पश्चिम घाट हे एकमेव ठिकाण आहे. हे एकमेव ठिकाण नाही, भारतात 2 ठिकाण आहेत संवेदन. एक आहे पश्चिम घाट आणि दुसरा आहे पूर्व हिमालय. म्हणून ते एकमेव दिल्यामुळे ते चुकीचं ठरतं. दुसरं एक आहे त्याच्यामध्ये पूर्व हिमालय, म्हणून ते चुकीचं वाक्य ठरेल. ओके. प्रश्न क्रमांक 64 वरीलपैकी सर्व अशा गोष्टीचा विचारच करायची गरज नाही. 65 मध्ये योग्य जोड्या आहेत, व्यवस्थित लावून घ्या. त्याला काय म्हणजे कुठला प्रदेश, गौताळ प्रदेश, आणि ते प्रदेश निहाय नावं जे ठेवलेत ते नावाबद्दलचा प्रश्न आहे तो. एक व्याख्या विचारल्या 66 मध्ये कोणत्या कायद्याने, तर ते पर्यावरण कायदा 1986 ची व्याख्या होती, बघून घ्या त्याला. 67 मध्ये जलस्थित्यंतराचं वरीलपैकी सर्वच येणार आहे, काही टेन्शन नाही. तर परिसंस्था नावाची पहिल्यांदा संकल्पना कोणी मांडली, तर ते स्टान्सलेने मांडली होती. 59 मध्ये जलस्थित, बघा अन्न साखळीच्या बाबतीमध्ये विचारत असताना जलस्थित अन्न साखळी, वातावरणाची अन्न साखळी किंवा इथं पर्यावरण म्हणजे आपल्या भूमीवरली अन्न साखळी, याच्या बाबतीत प्रश्न येतात. इथं जलस्थित आहे. पहिल्यांदा शेवाळ असेल, शेवाळाला लहान मासे खातात, लहान माशाला मोठा मासा खातो, मोठा मासाला शार्क मासा खातो, म्हणजे ती अन्न साखळी निर्माण होत जाते. क्लिअर. कोण कोणाला खात जातं, वर्चस्व, असं ठरवून टाकायचं. ओके. प्रश्न क्रमांक 70 मध्ये रक्त गोठण्याच्या क्रियामध्ये क आणि ड हे दोन्ही महत्वाचे असतात, म्हणून ते योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71 मध्ये लूप ऑफ हेनले हे नेफ्रॉनचा भाग असेल. तुम्हाला स्वादुपिंडाचे भाग कोणते आहेत, मेंदूचे भाग कोणते आहेत, यकृताचे भाग कोणते आहेत, नेफ्रॉनचे भाग कोणते आहेत, असे वेगवेगळे याच्यावर प्रश्न येतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्यायचं. प्रश्न क्रमांक 72 बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय जोड्या लावासाठी, आणि हे जे दिलेल्या जोड्या आहेत मित्रांनो, ते तुम्हाला संघ अॅथ्रोपोडा बद्दलच्या जोड्या आहेत. कोणाच्या? संघ अॅथ्रोपोडा, जे तुमच्याकडे 11 एक महत्वाचे संघ आहेत, त्यामधला सर्वात मोठा संघ, सर्वात मोठा संघ कोणता आहे? अॅथ्रोपोडा. याच्यामध्ये कोण येतात, तर कीटक वर्गांचा समावेश असतो. आणि त्या कीटक वर्गामध्ये तुम्हाला ते ज्या 4 जोड्या दिल्या त्याच्या जोड्या लावायच्या असतात. त्याच्यामुळं या 4च परीक्षेला येतील असं नाही, त्या एखाद्या पुस्तकामधला चार्ट एकदा बघून घ्या की कोणत्या कुठे येतात ते. ओके. प्रश्न क्रमांक 73 मध्ये असंतृप्त हायड्रोकार्बन बद्दल विचारले तुम्हाला. जेव्हा कार्बन आणि कार्बन यांचा एकेरी बंध असतो तेव्हा ते संतृप्त हायड्रोकार्बन असतं. पण लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दुहेरी बंध असेल किंवा याच्यामध्ये तिहेरी बंध असेल, दुहेरी किंवा तिहेरी असा बंध आला की त्याला सरळ सांगून टाकायचं ते काय आहे? असंतृप्त हायड्रोकार्बन, HC. हे लक्षात ठेवा. ओके. क्लिअर. चला पुढे. 74 बस अचानक सुरू होते, अचानक थांबते, थांबलं की मागच्या दिशेने आपण झटका मारून मागे येतो, किंवा रेल्वे मधून उतरताना बघा रेल्वे पुढे जात जाते ना, आपण एका दिवस जर ट्रेन असेल, म्हणजे आपण जर ट्रेंड असेल एकदम व्यवस्थित नेहमी उतरत असेल तर ठीक आहे, आणि अचानक कधी उतरलो तर थोबाळावर पडतो आपण, तोंडबिंड फुटून जातं, म्हणजे याचा अर्थ गुरुत्वाकर्षण शक्ती वगैरे तिथे कार्य करत असते, आणि हे विराम अवस्थेचं जडत्व असतं, त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर 2 असेल. प्रश्न क्रमांक 75 मध्ये नवजात शिशूला जन्मल्या टायफॉइडची लस दिली जात नाही, BCG, ओरल पोलिओ, हिपॅटायटिस बी देतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 76 मध्ये तुम्हाला योग्य जोड्या, असे प्रश्न आले की सोपं असते हो, लावलेल्या जोड्या असतात, फक्त तुम्हाला चेक करायचंय. आता इथं बघा अ च 2 म्हणजे लोह हरितद्रव्याची निर्मिती, एकदम बरोबर आहे. ब च 1 मॉलिब्डेनम नायट्रोजनचा चयापचयात मदत, एकदम बरोबर आहे. क च 4 म्हणे पोटॅशियम प्रकाश संश्लेषणात मदत, हो करतो, कार्बनही करतो, कार्बन डायऑक्साईड हे करतो, पोटॅशियमही करतो, बरोबर आहे. पण तुम्हाला जे ड दिलंय आणि ड मध्ये दिलंय जस्त, आणि त्याची जोडी लावल्या 2 सोबत आणि 3 सोबत, आणि त्या आहे शर्करेचे स्थानांतरण. आता लक्षात ठेवा, हे जस्त आहे ना मित्रांनो, हे जस्त शर्करेचे स्थानांतरण करण्याचं काम करत नाही, म्हणून हे चुकीचं ठरवलंय. जस्ताचं काम आहे संप्रेरकांची निर्मिती. मग हे जे आहे शर्करेचे स्थानांतरण कोणामुळे होतं, तर ते बोरानमुळे होतं. म्हणजे शेवटची जोडी एकतर जस्त आणि संप्रेरकाची निर्मिती असे असायला पाहिजे होती, किंवा
बोरॉन आणि शर्करेचे स्थानांतरण असे असायला पाहिजे होते, म्हणून ती चुकीची ठरलेली आहे. 77 मध्ये पॉलिगोगायटा आणि हिरोडिनिया हे त्या ॲनिलिडातील एक द्विलिंगी प्राणी आहे. याच्या अगोदर असा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 78 आणि प्रश्न क्रमांक 78 मध्ये एक चला याच्यामध्ये वरीलपैकी सर्वच्या सर्वच अयोग्य आहेत. मग अयोग्य का हे बघावं लागेल आपल्याला. ओके, प्रकाश हा अनुतरंग आहे. अनुतरंग नाही तर प्रकाश हा काय आहे? आपल्या गावातला प्रकाश नाही हा. प्रकाश म्हणजे किरण या अर्थाने आहे. प्रकाश हा अवतरंग असतो आणि अनुतरंग कोण असतो मित्रांनो? अनुतरंग हे ध्वनी असते. एम एस धोनी नाही हा. अनुतरंग ध्वनी असतो आणि अवतरंग हे प्रकाश किरण हे अवतरंग किरण असतात. त्याच्यामुळे अनुतरंग दिले म्हणून तुमचं एक चुकीचं ठरलं. दुसऱ्यामध्ये प्रकाश किरण एका बिंदूपासून एकत्र येतात तेव्हा परावर्तन, त्याला परावर्तन म्हणत नाहीत, तिथं अभिसरण पाहिजे होते, म्हणून ते चुकीचं ठरलं. खाली प्रकाश किरणे पृष्ठभागावर पडून सतत फिरतात त्याला अपस्करण म्हणतात. इंद्रधनुष्य थोडक्यात अपस्करण, म्हणून हेही चुकीचं ठरलेलं आहे. आणि प्रकाशाचे परावर्तन टिंडल परिणामाशी संबंधित आहे. तर प्रकाशाचे अपस्करण हे टिंडल परिणामाशी संबंधित आहे. मग वरीलपैकी सर्वच्या सर्व हे तुमचे विधान दिलेले चूक ठरत आहेत. दिलेले विधान म्हणजे दिलेले हे जर असतं तर बरोबर ठरले असते, म्हणून वरीलपैकी सर्व अयोग्य असं त्याचं उत्तर असेल. 79 मध्ये योग्य क्रम लावायचा होता. 80 मध्ये एकदम सोप्या जोड्या आहेत बघा. ठीक आहे, पुण्याला जे टेस्ट सिरीज झालेत त्यांच्यासाठी जेजुरी ओळखीचा आलाय आणि नांदेडला जे टेस्ट सिरीज झालेत त्यांच्यासाठी आमचा नांदेड ओळखीचा आलाय. तख्त श्री हुजूर साहेब गुरुद्वारा कोणाला माहित नाही नांदेडच्याला? सगळ्यांनाच माहित आहे. आणि जे तुमचं पुण्यामधलं जे आहे ते जेजुरी सगळ्यांनाच माहित आहे. तसं तर हा सोपाच प्रश्न आहे, पण एक ओळखीचे ठिकाण सांगतो जिथल्या तिथल्या मुलांसाठी. 81 मध्ये चूक आहे. दक्कनच्या लावा पठारावर अनेक खनिजे सापडतात, तर लावा पठारावर नाही तर ते वेगळ्या ठिकाणी, म्हणजे लावारस थंड झाल्यावर खनिज निर्माण होतात, म्हणून चुकीचा आहे, ब बरोबर असेल. 82 मध्ये खडकाचा प्रकार आहे, कालश्रेणी आहे, त्याचे योग्य उत्तर तुम्हाला दिले. डॉक्टर त्रिवारदावर नेहमीच एक प्रश्न असतो आणि जेव्हा त्रिवारदानं महाराष्ट्राचा 3 भाग पाडले मित्रांनो, त्या 3 भागाबद्दल थोडस बघूनच घ्या. महाराष्ट्राच्या हे इथे एक भाग पडतो, इथे एक भाग पडतो, पलीकडे एक भाग पडतो आणि याला त्यांनी नाव देत असताना याला दिले एएम, हे मधलं आहे म्हणून बीएस, आणि याला देताना दिले एडब्ल्यू. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं की जे तुमचा पूर्व महाराष्ट्र आहे म्हणजे कोकणकडला सह्याद्रीकडला पूर्वीचा भाग, सॉरी पश्चिम महाराष्ट्र म्हणावं लागेल, याला पूर्व कसं म्हणता येईल, हे तुमचा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तो म्हणजे कोकणाचा भाग. त्या कोकणाच्या भागाला काय म्हणायचं तुम्ही? मध्य एएम म्हणायचं. कोणाच्या नुसार? डॉक्टर त्रिवारदाच्या हवामान विभागानुसार. आणि इथे मध्य भारत आहे, भारत नाही हो महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आहे, त्या मध्य महाराष्ट्राला बीएस म्हणायचं. आणि हा जो विदर्भाकडला भाग आहे त्या विदर्भाकडल्या भागाला तुम्ही काय म्हणून ओळखायचं? ए डब्ल्यू म्हणून ओळखायचं. क्लिअर? याच्यावर नेहमी एखादा प्रश्न असतो. मग कधी मधी प्रश्न, आता विदर्भाच्या ऐवजी तुम्हाला असं विचारलं की नागपूर प्रदेश किंवा नागपूर हा त्रिवारदाच्या याच्यानुसार कुठे येतो, निश्चितच आहे एडब्ल्यू मध्ये येतो म्हणून सांगावं लागेल आम्हाला. एखादा प्रश्न आला की मुंबई हे शहर त्रिवारदाच्या ह्याच्यानुसार कोणत्या भागात येतं, उत्तर काय असेल? एएम मध्ये येत असेल. मग नांदेड म्हणलं घ्या का, बघा इथं येते नांदेड, म्हणजे नांदेडचा भाग मध्य महाराष्ट्रामध्ये घ्यायचा, बी येस मध्ये घ्यायचा, कोकणाकडे घ्यायचा नाही. म्हणजे जसा प्रश्न विचारलाय तसा असेल. सह्याद्री पर्वताचा विचार केला की एएम आणि बीएस यांच्या मध्यामध्ये उभा आहे तो खडा सह्याद्री पर्वत असेल. जसा प्रश्न विचारलाय, जसं सिच्युएशन असेल, परीक्षेत काय विचारले त्यानुसार त्याचं योग्य उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक 85 हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा त्रिवारदाच आहे, तेही थोडस बघून घ्या. आता हे गॅट स्ट्रिप्स लय सोपं आहे मित्रांनो, सांगून टाकतो एकदा, कारण नेहमी परत प्रश्न चुकून आहे तुमचा. गॅट, दुसरं काय आहे? गॅट्स, आणि तिसरं आहे ट्रिप्स. इकडे पर्यायामध्ये सेवा महत्वाचा आहे तेच लिहितो, बाकी लिहित नाही तिथे. इथे वस्तू व सेवा, वस्तू मालमत्ता असं घेतो इथं, वस्तू मालमत्ता, आणि इथे वस्तू बौद्धिक मालमत्ता. काहीच नाही, याचं शेवटचं अक्षर धरायचं आणि आय एस धरायचं
आणि याच्यानुसार उत्तर लिहायची. आता हे बघा, व्यापार विषयक लिहायला पाहिजे होते ते सेवा व्यापार विषयक असं लिहावं, म्हणजे तुम्हाला लक्षात लवकर येते. म्हणजे जे आहे ते तिथे आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेवर, पण एक तुम्हाला ती म्हणजे ट्रेड आणि ट्रेड म्हणजे व्यापार जोडी लावून टाकायची ते. मग जे ते गॅट आहे तो गॅट हा प्रकार सेवा व्यापार विषयक आहे म्हणून लक्षात ठेवायचं. यस यस म्हणजे सर्व्हिस. हा, आणि सर्व्हिस असलं वस्तू व्यापार विषयक हे थोडस चुकलं आपल्या इथं लिहिताना. हे सेवा वस्तू व्यापार विषयक आणि इथे लिहायला पाहिजे होते आपण सेवा व्यापार विषयक. ठीक आहे की हा, यस यस म्हणजे सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा, मग हे जोडी लावून टाकायचे. हे वस्तू व्यापार, जे व्यापार आला ते ट्रेडला लावून टाकायचं, जिथे सेवा आला ते यसला लावून टाकायचं. आणि इंटेलिजन्स ज्या गोष्टी असतात, इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक मालमत्ता आली, मग इंटेलिजन्स असं आलं की त्याचं उत्तर बौद्धिकला जोडी लावून टाकायची. यानुसार तुम्ही जर व्यवस्थित जोडी लावलात तर याचं योग्य उत्तर 2 क्रमांक येतं. या टी आले म्हणून वस्तू व्यापार विषयक, एस आलं सेवा व्यापार विषयक, आणि आय एस आलं की बौद्धिक मालमत्ता संरक्षण विषयक. क्लिअर? ओके. चला प्रश्न क्रमांक पुढचा 86 ला, सार्वजनिक खर्चात कोणाचा समावेश होत नाही म्हणे. कशा कशा समावेश केला जातो? क आणि ड चा केला जातो. महसुली खर्च आणि भांडवली खर्चचा केला जातो. कर आकारणे आणि तुटीचा भरणा हे सार्वजनिक खर्चामध्ये नाही तर ते सार्वजनिक जमेमध्ये येतं, म्हणून त्याचं योग्य उत्तर हे 2 असेल. 87 ला सामाजिक सोशियल कंट्रोल 1 फेब्रुवारी 1969 ला लादलं होतं. पतनियंत्रण किंमत स्तरीय हे आरबीआयचे परंपरागत कार्य आहे. परंपरागत कशाला म्हणतात? पर्यवेक्षणात्मक कशाला म्हणतात? प्रवर्तनात्मक कशाला म्हणतात? योग्य बघून घेणे. चला 89 नेहमीचा प्रश्न अभियांत्रिकी वस्तू असेल. 90 अनरेस्ट इंडियामध्ये व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक असं म्हटलं होतं. लोकमान्य टिळकांना तेले तांबोळ्याचे पुढारी असं सुद्धा म्हटलं जातं. 91 मध्ये अंडी घालणारे सस्तन प्राणी असतात त्याला प्रोटोथेरिया म्हणतात. मग मेटोथेरिया कशाला म्हणतात? युथेरिया कशाला म्हणतात? बघून घेणे. मी नाही सांगत, मी सांगितलं तुम्ही काय बघणार आहात? पाण्याचा थेंब, अपवर्तन, आंतरिक परिवर्तन आणि अपस्करण. पाण्याच्या थेंबाबरोबर इंद्रधनुष्य लक्षात ठेवायचं. इंद्रधनुष्य सुद्धा ऍज इट इज असाच प्रश्न आणि हेच उत्तर असेल त्याचं. क्लिअर? 92 मध्ये हा झालं. चला 93 मध्ये 5 ग्रॅम असते मित्रांनो, सोपा आहे. प्रश्न क्रमांक 94 थोडस तिथं चुकीचे विधान आहेत म्हणून थोडं बघावं लागेल. प्रश्न क्रमांक 94 मध्ये अ आणि फक्त क बरोबर आहे, अ बी चुकीचा आहे आणि ब बी चुकीचा आहे म्हणे. आता इथे तुम्हाला काही जीवनसत्व दिलेत आणि जीवनसत्व मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे म्हटले. या मेदात आणि पाण्यात, पाण्यामध्ये म्हटलं की बक्क म्हणायचं, बक्कन द्यायचं पाण्यात, पाणी बक्कन प्यायचं. हा, आणि मेदामधले म्हटलं की अडईके म्हणायचं. मेद अडईके, पाणी बक्क, पाणी बक्क, मेड आदई, मेद आडईके. मग इथं देताना तुम्हाला क्रॉस दिलेले आहेत म्हणून ते दोन्ही तुमचे विधान चुकीचे आहेत. क्लिअर? प्रश्न क्रमांक 95 हे जाती त्याचे योग्य, सगळ्यांना पाठ झाले. 96 मध्ये वरीलपैकी सर्व जोड्या ह्या एकदम व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळं हे उत्तर तुमचं चुकीचे ठरले. प्रश्न क्रमांक 97, प्रश्न क्रमांक 97चा जेव्हा तुम्ही विचार करणार आहात तेव्हा थोडक्यात बघा. आता अ आणि ब तुमचं 97 मध्ये चुकीचं ठरलंय. काच्या ते का चुकीचं ठरलंय ते बघा. इथे तारीख दिली 29 जुलै 1948. मी एक इथे तारीख लिहितो तुमच्या पुढे, 29 ऑगस्ट 1948. मसुदा समितीची स्थापना या तारखेला झाली नाही, तर मसुदेची समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1948 ला झाली, म्हणून ते योग्य विधान नाही तर तो चुकीचं ठरलंय. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते हे एकदम योग्य आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोडून 7 सदस्य नव्हते, त्यांच्या सहित 7 सदस्य होते आणि त्यांच्या सहित 7 सदस्य असल्यामुळं हे विधान चुकीचं, वरचंही विधान चुकीचं, त्याच्यामुळे दोन्ही चुकीचं असल्यामुळे फक्त क हे त्याचं योग्य विधान असेल. राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी महान्यायवादी बोलवतात, सोपा आहे ते. 99 मध्ये तुम्हाला चुकीचे विधान वरीलपैकी एकही नाही. आता मित्रांनो एवढं फिक्स माहित पाहिजे नाही ते, जर तुम्हाला माहित नसेल तर उत्तरच चुकतं. इथं काय दिलं बघा स्टेटमेंट, महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी विधानसभेची सदस्य संख्या सध्याच्या सदस्य संख्येपेक्षा 24 ने कमी होती. आमचे असे काही विद्यार्थी मित्र आहेत
ठीक आहे, राज्यसेवा करायला एवढे काय आमच्याकडे नाहीत, बाकीच्या बाबतीत म्हणतो राज्यसेवेच्याला एवढं माहित नाही असं नाही. काही जणांना विधान परिषदेमध्ये सदस्य किती, विधानसभेचे सदस्य कधी, यांच्यातच गोळ. आमच्या काही काहीतरी भगिनी अशा आहेत की त्यांना विधानसभा एक कळणार, विधान परिषद एक कळणार, लोकसभा कळणार, राज्यसभा कळणार. आता राज्यसेवा करायला तुम्हाला कळणार असं नाही, आमच्या ग्रुप सी च्या बाबतीतलं बोलतोय तिकडे त्यांना याच्यातच मेळ कळत नाही. तर लक्षात असू द्यात, हसायची गोष्ट झाली ते काही नाही. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस ते 264 होती, आता महाराष्ट्र विधानसभेची किती आहे, 288 आहे. बघा बरं, 8 मधून 4 गेले, 4 राहिले, 8 मधून 6 गेले 2, 2 मधून 2 गेले 0, मग 24 नाही, बरोबर आहे घेऊ. तेव्हा आताच्या पेक्षा तेव्हाची सदस्य संख्या 24 ने कशी आहे, कमी आहे. इथेही बघून घ्यायचं काय विचारलंय, अलीकडचं पलीकडचं, त्याच्यामुळे हे योग्य विधान असेल. प्रश्न क्रमांक 100 आणि प्रश्न क्रमांक 100 मध्ये तुम्हाला घटना समितीचे सदस्य नसताना समितीचे अध्यक्ष असणारे व्यक्ती विचारलेत. इथे 2 व्यक्ती तसे होते, एक होतं नलिनी रंजन सरकार आणि दुसरी व्यक्ती आहे एस वरदाचारी. हे बघा, हे दोन्ही व्यक्ती हे घटना समितीचे सदस्य नव्हते पण अध्यक्ष होते. या होत्या आर्थिक विषयाच्या बाबतीतली एक समिती होती, आर्थिक तरतुदी विषयक तज्ञ समिती, त्याच्या ह्या अध्यक्ष होत्या. आणि एस वरदाचारीचा जर विचार केला तर नागरिकत्व व नागरिकत्व संबंधी सर्वोच्च न्यायालयाबाबत एक हंगामी समिती होती, त्याचे हे तुमचे एस वरदाचारी अध्यक्ष, नलिनी रंजन सरकार, हे दोघेही घटना समितीचे सदस्य नव्हते. अजून दुसरी गोष्ट अतिशय महत्वाचं, महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य नव्हते, बॅरिस्टर जिन्ना घटना समितीचे सदस्य नव्हते. यांचेच नाव का नेहमी घेतले जातात, तो राष्ट्रीय चळवळीशी अतिशय महत्वपूर्ण आणि पाकिस्तान निर्मितीसाठी अतिशय जोरदारपणे प्रयत्न करणारे बॅरिस्टर जिन्ना, हे दोघेही घटना समितीमध्ये नव्हते पण पाठीमागूनचे दुवे होते आणि यांनी खूप प्रयत्न करून भारताला इकडे, भारत यांनी मिळवून दिला, यांनी पाकिस्तान मिळवून दिला, घटना समितीत आले नाहीत. त्याच्यामुळे हे 2 व्यक्ती नेहमीसाठी लक्षात ठेवा. परत एकदा सांगू इच्छितो मित्रांनो की सध्या राज्यसेवेमध्ये जीएसच्या तुमच्या अभ्यासाची कसोटी आहे आणि तुमचा रिझल्ट हा जीएस वरच अवलंबून असल्यामुळं जीएस ला अतिशय जास्त फोकस करा, होईल तेवढं जास्त अभ्यास करा. याचा अर्थ सीसॅट सगळा सोडून द्या असं नाही, सीसॅट ला क्वालिफायच होईना गेलं आणि जीएस ला खूप मार्क घेतला, अतिशय काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे तेही बरोबरीला ठेवा आणि जीएस मध्ये कसे जास्तीत जास्त मार्क पडतील आणि मेरिट मध्ये कसं येता येईल याच्याकडे लक्ष द्या. परत एकदा सांगू इच्छितो की पेपर सेट हा किंवा पेपरचा जो अभ्यास असेल तुमचा, तो अभ्यास किंवा पेपर सेट सोडवणे हे तुम्हाला एक सराव म्हणून महत्वाचा असेल. कुठल्याही, आमच्याच नाही कुठल्याही अकॅडमीचे पेपर म्हणजे आयोग असं एक मनातून गृहीत संकल्पना असेल ते काढून टाका. जास्त मार्क आले तर जास्त फुगवून बसू नका आणि कमी मार्क आले तर टेन्शनही घेऊ नका. नाही तर जास्त मार्क आले, आता मी झालो राज्यसेवेमधून DYSP, अजिबात टेन्शन मध्ये येऊ नका. जास्त कमी मार्क याचा इश्यू इथे तुम्हाला पडत नाही. तुम्हाला तुमचा प्रॉपर अभ्यास आणि ती लिंकेज परीक्षेमध्ये कसं करता येईल याच्यावर मार्क अवलंबून असतात. म्हणून जीएस ला जास्त महत्व द्या. आपण लगेच पुढच्या सेशनला भेटू, म्हणजे पेपर क्रमांक 4 ला लागलीच नंतर भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.